हॅलो, कसे आहात? किचन आयच्या मध्ये आपलं स्वागत. आज आपण बनवणार आहोत मिक्स ज्यूस फळाचा. आता यासाठी चिक्कू, सेब, द्राक्षे आणि खरबूज घेतले. तर आपण याच्या आता कट करून घेऊ आणि ज्यूसला तयारी लागू. तर आपण हे चिक्कू कट करून घेऊ, साल काढून व्यवस्थित करून साल काढून बी काढून आणि मधले जे पदार्थ आहेत ते पांढरट असते ते काढून टाकायचं दाखवते मी. हे आता आपण असं चिक्कू कट करतो, फोडतो आणि खाताना जे खातो तिथे हे आपल्या जिभेला हॉटेल असं हे चिकटपणा जाणवतो. त्याच्याने हे कधीच असं चिक्कू खाताना अगर ज्यूस करताना हे घ्यायचं नाही, काढून टाकायचं. हे खरबुजाचे आपण साल काढून बारीक फोडी करून आपण शेप कट करून घेऊ. कट करताना असं करायचं, मग त्याने काय होतं असं क्रॉस कट करून घ्यायचं. ते मधले बी आपल्याला अशी येत नाही. आपण असं काढले की असं येते. काढून घ्यायचे पूर्ण आणि साल काढून घेऊ आपण. आपल्याला साल काढायचे असले तर काढायचे, नसले तसंच जर टाकायचं तर तसं पण टाकू शकतो आपण. चला, आपले सगळे फळ कट करून झाले. आता त्यासाठी साहित्य साखर, काजू बदाम, बर्फाचे स्कूप आणि एसेन्स. आपल्याला टाकायचा असला तर टाकू शकतात, पण एकदम ओरिजिनल बाहेर पितो आपण तसाच लागतो. आणि दूध, आपल्याला दूध पण टाकायचं, आपल्या मनावर टाकायचं की नाही ती. आणि आता आपण असं हे सर्व मिक्सरला टाकून आपण फिरून घेऊ. आणि बाहेरच्या पेक्षा घरी टेस्टी लागतो आणि ताजा आणि फ्रेश असा करून पाहिलं ना तर पुन्हा तुम्ही बाहेरचा विसरून जाल. चला तर मग आपण करू आता. चला, द्राक्ष टाकून घेऊ, चिक्कू, सेब, खरबूज, आपली साखर आपल्याला किती टाकायची ते आपल्या मनावर आहे. आणि नाही टाकली तरी चालती, फळात काही फळ गोड असतील. आणि काजू बदाम याने थोडी खाताना टेस्ट लागते. आपण हे आता हे थोडं फिरून घेतल्यावर टाकणार, आता टाकणार नाही, मग पितानी व्यवस्थित छान लागते. आणि याच्यातलं टाकून घेतो बरं. आणि फिरून घेतल्याच्या नंतर दूध टाकू आपण याच्यात. आता याच्यात आपण फिरणं झालंय, पण थोडंसं एसेन्स टाकू याच्यात. आपण आता टाकून घेऊ. चला, आपला ज्यूस तयार झाला. आता आपण याच्यातच हे टाकणार आहेत काप, आणि मग फक्त चमच्याने मिक्स करायचे, म्हणजे खाताना छान चव लागते. असं मिक्स करून घ्यायचे, त्याच्यात फिरवताना नाही टाकलं करून घेऊन. आता आपण सर्व करू. आपण सर्व करू. आपल्या मनावर आहे आपल्याला किती भरून घ्यायची ती. आणि मी काय दूध वापरलं नाही दाखवलं, पण वापरलं नाही, आपल्या मनावर टाकायचं का नाही ती. तर आपला ज्यूस तयार झाला. आपण याच्यात थंड टाकू, थोडी काजू बदामचे काप टाकू. चला तर, आपल्या किचन आयच्या मधला मिक्स फळांचा ज्यूस तयार झाला उन्हाळ्यासाठी. असं करून पहा, करून प्या, खा, लाईक करा, शेअर करा. चला तर भेटू मग पुढच्या रेसिपीला. थँक्यू.